उरळी कांचन येथील साळुंखे वस्ती आणि तांबे वस्ती भागात राजकीय दबावामुळे स्थानिक नागरिकांना त्यांची तहान भागवणं अवघड झालं आहे. स्थानिक माजी सरपंच महादेव कांचन यांच्या आशीर्वादाने पाण्याची टाकी त्यांच्या शेतात बांधून नवीन स्थानिक नागरिकांवर कहर केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी बांधलेली पाण्याची टाकी मात्र त्यांच्या शेतातील तहान भागविण्यासाठी वापरण्यात येत आहे. जनतेची भूल करून या सरपंचाने चक्क पाण्याची टाकी चोरली आहे. साळुंखे वस्ती आणि तांबे वस्ती जिल्हा परिषदेकडून टाकी बांधण्याचा ठराव झाला. 2009 मध्ये हा ठराव पासही झाला. तेव्हा 4,78,000 रुपये निधी पास करण्यात आला. मात्र ही टाकी मोठी बांधण्यात यावी यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी वाढीव निधीची शिफारस केली. 7,20,000 रुपयांची नवीन शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर अध्यक्षांनी परवानगीही दिली. पुढील काम सुरू झालं. पाणी पुरवठा विभागाकडून दुबारा इन्स्ट्रुमेंटमध्ये पाण्याच्या टाकीचं ठिकाण बदललं. कांचन वस्ती आणि साळुंखे वस्ती असं ठिकाण ठरवलं. त्यातून तांबे वस्ती काढून कांचन वस्ती नाव लावण्यात आलं. त्याच ठिकाणी टाकी बांधण्यात आली. मात्र कांचन वस्तीसाठी जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी वस्तीत ग्रामपंचायत दफ्तरी कुठल्याच बांधकामाची नोंद नाही असं पत्र ग्रामपंचायतीनं दिलं. ज्या ठिकाणी ही टाकी बांधली त्या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन यांनी टाकीच्या बाजूला कंपाऊंड बांधलं आहे असं नागरिक सांगतात. कांचन वस्तीतून कोणत्याही प्रकारचा 1 रुपयाही कर मिळत नाही. मग अशा ठिकाणी जनतेच्या पैशातून निधी का उपलब्ध करून दिला? का चुकीच्या ठिकाणी टाकी बनवण्यात आली? यात अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले का? की महादेव कांचन यांच्या दबंगगिरीला अधिकारी आणि जनता घाबरली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. ज्या ठिकाणी टाकी बांधण्यात आली त्या ठिकाणचे कोणतेही कागदपत्र जिल्हा परिषदेकडे दिले गेले नाही. मग टाकी बांधण्यासाठी प्रशासन इतके उदार का? पाण्याची टाकी बांधून 5 वर्ष झाले तरी टाकीचे इन्स्ट्रुमेंट प्रमाणे त्या ठिकाणी 3 इंची GR पाईपलाईन दाखवली आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी काहीही नाही. असे अनेक प्रकार पुढे येत आहे. ज्या ठिकाणी टाकी बांधली आहे त्याची कागदपत्रे फाईलीत जोडलेली नाहीत किंवा संबंधित जागेचे बक्षीस पत्र देखील केलेले नाही. हे सर्व प्रकार राजकीय ताकदीवर घडले आहेत. काही ठिकाणी नोंद नाही तर काही ठिकाणी प्रत्यक्षात कामही झाले नाही. गेल्या 7 वर्षापासून ही टाकी बांधण्यात आली. मात्र ज्या नागरिकांसाठी ही टाकी बांधण्यात आली त्यांना या टाकीतून 1 थेंबही पाणी मिळालं नाही. टाकीसाठीची फाईल बनवण्यात आली त्यात कॉम्प्लेशन दाखल्यात साळुंखे वस्ती आणि तांबे वस्ती नाव दाखवण्यात आलं आहे. मग टाकी कांचन वस्ती आणि तांबे वस्तीवरच का? जिल्हा परिषदेकडून बंटी बबलीचा खेळ केला गेला हे सिद्ध होतं. फाईलमधील नळ पाणी पुरवठा बोर्ड तेथील जागा दाखवल्या फोटोप्रमाणे खोट्या जोडलेल्या आहेत. प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर सरपंच दत्तात्रय शांताराम कांचन यांनी ही बाब समोर आणली आहे. काम मी माझ्या काळामध्ये टाकी बांधण्याचं काम केलं. तदनंतर त्या ठिकाणी बोर पाडून त्या ठिकाणी पाईपलाईन करून ते बोरचं पाणी टाकीमध्ये सोडायला पाहिजे होतं. जी नळकोंडाळ्याचं काम राहिलेलं आहे ते नळकोंडाळ्याचं काम त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं. हे नंतरच्या आलेल्या जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा ग्रामपंचायतीची ही बॉडी असेल किंवा सरपंच असतील त्यांचं एक काम होतं की त्या ठिकाणी 2-2.5 हजार लोकवस्ती आहे आणि त्या लोकवस्तीला त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये गेली 5 वर्षे काम रखडलं. हीच मुळात खेदाची गोष्ट आहे. जर मी आज या ठिकाणी पुन्हा जर का एडपी सदस्य असतो तर बोर मारून नळकोंडाळी काढून लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवलं असतं. आता अनेक प्रश्न निर्माण होतात. टाकी पूर्ण झालेली दाखवली मग त्याचं लाईट बिल कोण भरतं? शासन, ग्रामपंचायत की खाजगी मालक? मग ही टाकी कोणाची? ग्रामपंचायत, जिल्हा परिषद की खाजगी? कारण टाकी बांधण्यात आली तेव्हा सरपंच नीता कांचन होत्या. त्यांच्या काळात ही टाकी बांधण्यात आली. मग या टाकी संदर्भात कागदपत्रांची पूर्तता नाही. तसंच ही टाकी कोणाच्या जागेत केली याचंही कागदपत्र दफ्तरी नाही. मग सरपंच यांनी सह्या कशा केल्या? यात सरपंच दोषी आहेत का? त्यांनी यात काही काळाबाजार केला आहे का? कारण सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी हस्तांतरण पत्रावर स्वाक्षरी केली तेव्हा टाकीचं बक्षीसपत्र करून घेणं गरजेचं होतं. ते केलेलं नाही. असे पत्र ग्रामपंचायतनं दिलं आहे. 7 लाख रुपयांची टाकी बनवण्यात आली पण ती जनतेसाठी की माजी सदस्य यांच्या शेतीसाठी याचा तपास करण्यात यावा. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रतिकांत बबन यादव यांनी केली आहे. रतिकांत बबन यादव यांनी माहिती अधिकारात टाकीची सर्व माहिती गोळा केली असून त्यातून 7 लाखाचा भ्रष्टाचार बाहेर आला आहे. आता अच्छे दिन लानेवाली सरकार ह्यावर कारवाई करणार का हे काही दिवसात स्पष्ट होईल. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश दुधम, पिंपरी.